लाडकी बहिणींना लाडक्यातून ई-केवायसी संदर्भात एक महत्त्वाची मोठी बातमी समोर आली आहे। ज्या लाडक्यातांची ई-केवायसी झालेली आहे त्यांनी नेमकं काय करायचंय आणि ज्या लाडक्यातांची ई-केवायसी अजून पेंडिंग आहे त्या लाडक्यातांनी नेमकं काय करायचंय एकदम स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुमची ई-केवायसी झाली असेल तर 17वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे आणि ज्या लाडक्यातांची ई-केवायसी पेंडिंग आहे त्यांनी नेमकं काय काय करायचंय या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम पद्धतशीर सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे कारण की सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा आणि बघा लाडक्यातांनो तुमच्या शेजारी पाजारी जर अशा कोणी लाडक्याताई असतील ज्यांची अजून ई-केवायसी पेंडिंग आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। खूप महत्त्वाची बातमी या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे। खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला समोर आलेली आहे देणार आहे। चला तर वेळ नाही वाया तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही मला तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि यापैकी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतात तर आपलं नाव, जिल्हा आणि या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय। सगळ्यात पहिला प्रश्न लाडक्यातांनो आहे तो म्हणजे पती किंवा वडील नाहीयेत याच्यामुळे तुमची ई-केवायसी बाकी आहे का? ज्यांच्या लाडक्याताई अशा आहेत का ज्यांना पती नाहीयेत आणि वडील पण नाहीयेत, म्हणजे वडील नाहीयेत म्हणजे काय त्या अनाथ आहेत किंवा ज्यांना पती वडील नाहीयेत अशा लाडक्याताई कोणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। ज्या लाडक्याताईंना पती नाहीयेत म्हणजे ज्या विधवा आहेत अशा लाडक्याताईंनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचं आहे। सगळ्यात सोपा प्रश्न तुम्हाला विचारलाय। दुसरा प्रश्न आहे ज्या लाडक्याताई पतीपासून दूर राहतात म्हणजे ज्यांचा डायव्होर्स झालेला आहे त्यांच्याकडे डायव्होर्सचं सर्टिफिकेट किंवा त्यांना त्यांचं घटस्फोटाचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे अशा लाडक्याताई कोणी आहेत का? आणि ज्या पतीपासून दूर राहतात पण त्यांचा अजून घटस्फोट झालेला नाहीये, फक्त ते आता सुरुवात केली त्यांनी राहिला आणि त्यांना अजून घटस्फोटाचं या ठिकाणी सर्टिफिकेट भेटलेलं नाहीये अशा कोणी लाडक्याताई आहेत का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीमध्ये बसतायत का? कारण तुमच्या ई-केवायसी मध्ये काय नेमकं बदल होणार सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर केवायसी करताना कोणाच्या चुका झाल्या आहेत का? लाडक्यातांनो बघा केवायसी करताना कोणाच्या चुका झाल्या आहेत का? होयच्या ठिकाणी नाही झालंय, नाहीच्या ठिकाणी होय झालंय, जात निवडताना चुकले, आधार कार्ड कुणाचा तरी दुसराच जोडलाय, याचे त्याचे व्हिडिओ बघून तुम्ही केवायसी करताना कुणाचे तरी दुसऱ्याच आधार कार्ड जोडून टाकलंय, दुसऱ्या स्टेप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम केलाय अशा कुणाचे प्रॉब्लेम झाले आहेत का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। कारण की एक मागे न्यूज फिरत होती की बाबा पती वडील नसतील तर त्यांनी नातेवाईकाचं आधार कार्ड जोडायचंय, तर यावेळेस पण तुम्हाला मी स्ट्रिक्ट शब्दामध्ये सांगितलं होतं लाडक्यातांनो कृपया करून त्या लाडक्यातांनी या मेसेजकडे त्या न्यूजकडे दुर्लक्ष करायचंय। कुणीच पती वडील नसतील तर त्यांनी नातेवाईकाचं वगैरे काही आधार कार्ड जोडायचं नाही कारण वरून इन्फॉर्मेशन आलेली नाहीये। तर आपल्या व्हिडिओमुळे बऱ्याच लाडक्यातांची त्यावेळेस फायदा झालेला आहे पण बऱ्याच लाडक्यातांच्या चुका पण झाल्या। त्यांनी काय केलं बाबा न्यूजपेपरला आले म्हणून या ठिकाणी पतीच्या वडिलाच्या जागेवर काय केले आधार कार्ड कुणाच तरी दुसऱ्याच घरामधला जोडलाय, नातेवाईकाचा जोडलाय आणि ई-केवायसी कंप्लीट केले अशा कोणी लाडक्याताई आहेत का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचे। आणि त्याचबरोबर केवायसी करताना यादीमध्येच नाव नाही अशा कोणी लाडक्याताई आहेत का? ज्या ई-केवायसी करायला जात आहेत ज्यांना 12वा 13वा 14वा 15वा 16वा कोणताच हप्ता भेटला नाही आणि ई-केवायसी करायला चालल्यात तर ई-केवायसी पण त्यांची होत नाहीये अशा कोणी लाडक्याताई आहेत का? आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि त्या लाडक्याताईने सांगायचंय की सर माझं या ठिकाणी यादीमध्ये नाव येत नाहीये, ई-केवायसी माझी होत नाहीये आणि तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, एकदम छान स्वरूपाची माहिती तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार तर व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्यातांनो एबीपी माझाची एक तुम्हाला मी बातमी दाखवायला लागलोय। आजची 13 नोव्हेंबरची सुरुवातीला ही बातमी मी दाखवत आहे एबीपी माझाची। त्याच्यात सगळ्यात सुरुवातीला त्यांनी सांगितलंय की दररोज 4 ते 5 लाख महिलांची ई-केवायसी होत आहे, 1 कोटी लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे, मुदतवाढ मिळणार का? तर बघा लाडक्यातांनो मुदतवाढ वगैरे याच्याकडे आता लक्ष द्यायचं नाहीये किंवा आपण ती मागणी तर करतोय सरकारकडे मागणी करतोय की ज्या लाडक्यातांची अजून ई-केवायसी होत नाहीये, सर्व्हर डाऊनमुळे प्रॉब्लेम येत आहे कारण की 1 कोटी असं सांगितलंय। काल पण लाडक्याताईंनी आदित्य तटकरे मॅडमनी बोललं की 1 कोटीपेक्षा जास्त जवळजवळ 2.5 कोटी लाडक्याताई आहेत म्हणजे अजून 1 कोटी लाडक्या 1 ते 1.5 कोटी लाडक्याताई अजून बाकी आहेत। मग त्या लाडक्यातांची ई-केवायसी कशी होणार? दररोज 4-5 लाख जर फॉर्म पकडले, आता राहिले 3-4-5 दिवस राहिले, मग 5 गुणिले 5 जर केले 25-30 लाख लाडक्यातांची ई-केवायसी होईल। बाकीच्या 1 कोटी लाडक्याताईंनी काय करायचं? तर त्याच्यासाठी मुदतवाढ व्हायला पाहिजे ही सरकारकडे आपण मागणी करत आहोत। पण ज्या लाडक्याताईंना पती नाहीयेत, वडील नाहीयेत
अशा लाडक्याताईंनी फक्त थांबायचं, त्यांचा ऑप्शन येणार आहे. बाकीच्या लाडक्याताईंनी, ज्या लाडक्याताईंना पती आहेत, वडील आहेत, त्यांनी आपली आपली ई-केवायसी पटपट सर्वांनी कंप्लीट करून घ्यायचे. सरकार मुदतवाढ करेन का नाही याच्यावर लक्ष द्यायचं नाहीये किंवा त्याच्यासाठी थांबायचं नाही. आपली आपली ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायचे. फक्त 3-4 दिवसाचा शिल्लक राहिलेले आहेत. त्याच्यामुळे लाडक्यांनो ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे. जवळजवळ 1 कोटी अजून ताई लाडक्या बाकी आहेत. सरकारकडे परत विनंती करतोय, बघा जशा आपल्या ह्या मागच्या मागण्या पूर्ण केल्या सरकारने, त्याच्याबद्दल सरकारची मी धन्यवाद पण व्यक्त करतोय. पण आता ही मागणी खूप महत्त्वाची असणार आहे. मुदतवाढ, ई-केवायसी ला मुदतवाढ झाली पाहिजे, ही आपली सरकारकडे परत एकदा मागणी आपण सरकारकडे करत आहोत. तर एबीपी माझाची ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी सांगत आहे लाडक्यांनो. बघा आता तुमचे काही प्रश्न आले, त्या प्रश्नांचे उत्तर पण या ठिकाणी देणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. खूप महत्त्वाची माहिती, सगळे डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे. पती नाहीत, वडील नाही, त्यांनी काय करायचं सगळं सांगतो. काळजी करू नका. काही डॉक्युमेंट्स जोडायचे ते सगळं सांगतो, काळजी करू नका. सगळ्यात पहिली गोष्ट, मेघा मंगेश पानसरे, जिल्हा सिंधुदुर्ग, माझी ई-केवायसी चुकली आहे. बघा सगळ्यात पहिली लगेच कमेंट तुमच्या समोर दिसली, माझी ई-केवायसी चुकली. आता ह्या लाडक्याताईंसाठी एकच माझं मत आहे की बाबा तुम्ही लाडक्याताईंना आता थांबा. ज्या लाडक्याताईंची ई-केवायसी चुकली आहे त्यांनी काही काळजी करू नका. त्यांना काय अपडेट वगैरे ऑप्शन अजून तरी आलेलं नाहीये, पण सरकारकडे आपण ही मागणी मांडलेली आहे. आता या ई-केवायसी 18 नोव्हेंबर पर्यंत तर काही शक्य नाहीये. डायरेक्ट मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, कारण की मला सगळे मधले अपडेट माहिती आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट सांगतोय की बाबा अपडेट करायचं ऑप्शन तरी तुम्हाला लवकर भेटणार नाहीये. पती आणि वडील नाहीये त्यांच्यासाठी लवकर ऑप्शन भेटेल, पण हे अपडेट करायचं ऑप्शन आताच भेटणार नाहीये. आणि आपण जर मागण्या केले नाही, आपण जर शांत राहिलो तर हे ऑप्शन पण तुम्हाला भेटणार नाही, हे परत सांगतोय. त्याच्यामुळे लाडक्यांनो सपोर्ट करा. आपण मागण्या करून 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 वेगवेगळ्या आमदार खासदार साहेबांना भेटून, मंत्र्यांना भेटून, त्यांच्या पीएना चर्चा करून, रिपोर्टरला सांगून आपली ही एक मागणी आपण पूर्ण केली. पती नाहीत, वडील नाहीत, त्यांना काहीतरी ऑप्शन द्या, ही आपली पहिली मागणी पूर्ण करून घेतली आपण. त्याच स्वरूपात ही पण मागणी आपल्याला करायची आहे. तर अशा कोणी लाडक्या ताई आहेत का ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, ज्यांचं ई-केवायसी चुकलेली आहे, अशा कोणी लाडक्या ताई असतील तर पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जिल्हा सांगायचं आहे. चला पुढचं आहे, पतीचं मृत्यूपत्र जोडायचं आहे पण तिथं ऑप्शन आलेलं नाहीये. बरोबर, खूप छान स्वरूपात बघा लाडक्यांनो, ई-केवायसी मध्ये अजून हे ऑप्शन आलेलं नाहीये. सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगतोय की आताशी लाडक्या ताईंनी, आदित्य तटकरे मॅडमने सांगितलंय की आम्ही ऑप्शन लवकरात लवकर देऊ, पण त्याची अजून ऑप्शन दिलेलं नाहीये. सरकारकडे परत विनंती आहे की लवकरात लवकर 18 नोव्हेंबरच्या आधी हे ऑप्शन त्यांनी सरकारने द्यायला पाहिजे. दुसरा आहे 12, 13, 14 हप्ता बद्दल बोला सर मागणी करा. तर खूप छान स्वरूपाचा प्रश्न विचारलाय बघा. हा प्रश्न आपण बऱ्याच कुठंच तुम्हाला कुणी मागणी करताना दिसत नाहीये, पण हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. सरकारकडे आपल्या मागणी पत्रात पण हा मुद्दा आपण टाकलेला आहे. 12, 13, 14 हप्ता भेटायलाच पाहिजे. ज्या लाडक्या ताईंना पात्र असून, बघा परत सांगतोय, तुम्हाला समजा ह्या गोष्टी मधल्या समजत नसतील, पण तुम्हाला सांगतोय तुम्ही पात्र होतात. पात्र असताना पण तुम्हाला 12, 13, 14 हप्ता भेटलेला नाहीये. नंतर 15, 16 हप्ता तुम्हाला भेटलाय. अशा कोणी लाडक्या ताई आहेत का 15, 16 हप्ता भेटलाय, 12, 13, 14 नाही भेटला? तुम्ही पात्र असून तुमचे हप्ते 3 हप्ते कट केलेत, म्हणजे 4,500 रुपये तुमच्या हप्त्यातून कट झालेले आहेत, तुम्हाला ते भेटलेले नाहीयेत. त्या हप्त्याला आपण सरकारला मागणी करत आहोत, ते हप्ते सरकारने टाकायला पाहिजे. तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे लाडक्यांनो. बघा सर 17वां हफ्ता जल्दी से जल्दी आना चाहिए, सपोर्ट है. थैंक यू वेरी मच. सब दीदी को भी बहुत बहुत धन्यवाद. बहुत सपोर्ट, आप अच्छे से सपोर्ट कर रहे हो. सब दीदी को दिल से मैं शुक्रिया अदा करता हूं कि आप बहुत अच्छे से सपोर्ट कर रहे हो. आपको कोई भी मालूमात चाहिए हो, कोई भी इंफॉर्मेशन चाहिए हो, जय झिझक आप कमेंट बॉक्स में पूछ सकते हो. ये आपका लाडका दादा गुरु दादा आपकी हेल्प करेगा, टेंशन मत लो. और आपके कारण मैं यहाँ पर ऊपर मुंबई तक यहाँ पर बहुत जगह पर मैं कॉन्टेक्ट ये करके आपके लिए लड़ रहा हूं. सबसे सपोर्ट करना है. चलो थैंक यू व्हेरी मच. सपोर्ट आहे त्याचे, थँक्यू व्हेरी मच. डॉक्युमेंट कसे जोडायचे बघा, डॉक्युमेंट जोडायचं अजून ऑप्शन आलं नाही, त्याच्यामुळे काळजी करू नका. ज्यावेळेस डॉक्युमेंट जोडायचं ऑप्शन येईल तुम्हाला मी डायरेक्ट दाखवेल कसं करायचं. तर बघा त्यासाठी एडिटचं ऑप्शन आहे का, चुकीची माहिती गेलेली आहे ई-केवायसी मध्ये, असे पण बरेच प्रश्न आहेत, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता गौतम कांबळे म्हणतायत बघा, गौतम कांबळे थँक्यू व्हेरी मच. ट्रेस करू चॅनलला सर्वांनी सपोर्ट केला तर आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचेल, तरच आपल्याला 4,500 भेटतील. खूप छान बघा लाडक्याताईंनो असं सपोर्ट करायला शिका. जर आपण बघा आपण काही मागण्या करतोय, आपण इतकं लढतोय, तर जर तुम्ही सपोर्ट केला नक्कीच फायदा होतो आणि सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचतो. त्याच्यामुळे
बघा आपल्यामुळे मागण्या काय काय पूर्ण होत आहेत, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा हीच अपेक्षा आहे. त्याच्यानंतर बघा ट्रिक्स गुरु चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा वगैरे हे लाडकेदारांनी बोलत आहेत, त्याच्या स्वरूपात तुम्ही सपोर्ट करा. आपल्या ज्या मागण्या आहेत आपण तुमच्यासाठी ह्या मागण्या करतो, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.